पण 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, DBT आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। कोणत्या तारखेला लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे बघा तो भेटणार आहे बघा। जर लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर पात्र असाल तर पुढील हप्ता कधी येणार या संदर्भामध्ये आपल्याला उत्सुकता नक्कीच लागली असतील बघा। लवकरात लवकर आपल्याला हा हप्ता जमा होणार आहे आणि या बँकेला बघा तात्काळ हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेत। पहा, आपण पाहिलं की मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हटलेले आहेत की कशा प्रकारे आपला हप्ता हा जानेवारीचा हप्ता 26 तारखेच्या आतमध्ये खात्यामध्ये येण्याची या ठिकाणी दाट शक्यता सांगितलेली आहे। आणि अजून सुद्धा बघा काही महिलांना एकही रुपया या ठिकाणी मिळाला नाही बघा। ज्या महिलांना एकही रुपया या ठिकाणी मिळाला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की मला एकही रुपया मिळाला नाही। व्हिडिओ बघा शेवटपर्यंत पाहायचा आपल्याला आणि हा व्हिडिओला पाहता पाहता एक लाईक करायचा आहे आणि आपल्या कमीत कमी 5 मैत्रिणींना किंवा 5 नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जेणेकरून बघा त्यांचे सुद्धा पैसे येण्यासाठी पूर्ण अडथळा गायब होईल। तर लाडकी बहीण योजनेसाठी बघा भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी अर्ज सुद्धा आले होते आणि काही महिलांनी बघा स्वतःहून या ठिकाणी अर्ज सुद्धा मागे घेतलेले आहेत, कारण की ज्या गरीब आणि होतकरू महिला आहेत पहा त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटावा यासाठी बघा काहींनी होऊन हे या ठिकाणी अर्ज सुद्धा मागे घेतलेले आहेत। आणि या ठिकाणी बघा जे काही फेर तपासणी बघा ही सुद्धा अर्जाची होणार आहे बघा, क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे असं सुद्धा म्हणणं बघा महिलांनी जे काही आदित्य तटकरे बघा यांनी केलेलं आहे। आणि ज्या पण महिलांना बघा एकही रुपया आला नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या महिलांना बघा 3,500 किंवा 4,000 किंवा फक्त अर्धेच हप्ते भेटले आणि पुढचं काहीच भेटलं नाही अशा महिलांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बघा। तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर पुढील हप्ता कधी येणार आहे या संदर्भामध्ये ही जे काही उत्सुकता आहे बघा ती आपल्याला लागलेली बघा। आता ही उत्सुकता संपलेली असून लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता बघा 26 जानेवारीपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली बघा। लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे बघा हा वितरित करण्यासाठी एकूण बघा 3,690 कोटी रुपयांचा जो काही खर्च आहे बघा त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। तर मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा। किती निधी बघा टोटल 3,690 कोटी या ठिकाणी मान्यता भेटलेली बघा। आणि त्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यामध्ये ही खुश खबर आहे बघा, कारण बघा 2100 रुपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT पद्धतीने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या या ठिकाणी बघा पद्धतीने या ठिकाणी केला जाणार आहे। आणि बघा तुम्ही सुद्धा यामधून बाद होणार नाहीत ना याची सुद्धा आपण माहिती पाहणार आहे बघा। तुमचे जर व्यवस्थित कागदपत्र असतील तर तुम्ही या ठिकाणामधून बाद होणार नाहीत बघा। लाडक्या बहिणी या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणामधून बाद होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली बघा। ज्या महिलांनी पात्र नसताना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही असं सुटसुटीत सांगण्यात आले बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार पात्र महिलांना केवळ यापुढे लाभ मिळणार आहे। ज्या पात्र महिला आहेत बघा, ज्या गरीब आणि खरंच होतकरू महिला आहेत त्यांनाच या ठिकाणी लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे बघा। विधानसभा निवडणुकीमध्ये काही महिने आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती आणि यामध्ये पात्र नसताना देखील अनेक महिलांनी या योजनेसाठी बघा ऑनलाईन अर्ज केले होते। आता बघा ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहेत, ज्यांच्या घरी भरपूर लाखांनी पैसे येतात त्यांनाच या ठिकाणी काही ठिकाणी पैसे भेटले होते आणि गरीब महिला वंचित राहिल्या होत्या बघा। जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांना आता बाद केले जाणार असून केवळ बघा ज्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील किंवा कागदपत्र व्यवस्थित असतील त्यांनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहेत बघा।
किती 2100. आता काही ठिकाणी बघा 1500 रुपये अजून 2100चं काही झालेलं नाही. 1500 रुपये या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत बघा. लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो 26 जानेवारी 2025 पर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची जी काही माहिती बघा, ही आपल्याला महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेली आहे. 26 तारखेला बघा तुम्हाला जर पैसे आले, तर त्या ठिकाणी तुम्ही फोनपे, गुगल पेला जर तुम्ही अकाउंट नंबर जोडलेला असेल, त्यानुसार तुम्ही काढू शकता किंवा बँकेचा जो काही पोस्टाचा नंबर असतो, त्यावर मिस कॉल जरी दिला, तरी तुम्हाला SMS येऊन जातो, की तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाले की नाही. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा, बँकेतलं अकाउंट कसं चेक करायचं. त्याचप्रकारे आपल्याला लॉग इन करून सुद्धा स्टेटससुद्धा चेक करून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित भेटून जाईल. त्यामुळे जे काही आपले डॉक्युमेंट असतील बघा आणि बऱ्याच जणांच्या या ठिकाणी आधार कार्डवर नाव वेगळं होतं आणि बँक पासबुकवर नाव वेगळं होतं बघा. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यामध्ये सुद्धा जर फरक आढळला तरीसुद्धा आपला अर्ज या ठिकाणी बाद होण्याची शक्यता असते बघा. काही महिलांनी बघा स्वतःहून अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे आणि काही महिलांचा या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे, असं सुद्धा माहिती आपल्याला समोर आलेली पहा. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपले डॉक्युमेंट वगैरे असतील ते आत्ताच व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. इथून पुढं कोणत्याही योजना निघू शकतात. त्यामुळं आपलं डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे बघा. आणि ज्या महिलांना एकही रुपया आला नाही बघा, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी काही ना काही केलं पाहिजे. कारण की ह्या महिलांनी खूप या ठिकाणी बँकेमध्ये चकरा घातलेल्या आहेत पहा. तर बघा लाडकी बहीण योजनेमुळे बघा प्रत्येक महिलांना बघा या ठिकाणी आधारस्तंभ झालेला आहे. कारण की 1500 रुपये ही थोडी रक्कम नाही बघा गरिबांसाठी. त्यांच्यासाठी भरपूर महत्त्वाची बघा. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी बघा, 60 लाखाहून अधिक लाडक्या बहिणीवर अपात्र म्हणजे 60 लाखापेक्षा जे काही महिला आहेत बघा, त्या अपात्र या ठिकाणी केले जाणार आहेत. या अपात्रमध्ये आपली जर नाव नाही ना, ही आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये अपात्रमध्ये तुम्हाला यायचं नसेल, तर मी तुम्हाला शेवटी एक टिकसुद्धा सांगणार आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर अपात्रची जी काही टांगती तलवार असून नियम मोडणाऱ्या महिलांकडून दिलेले पैसे परत घेण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे बघा. आता या ठिकाणी ऑफिशियली अजून काही आलं नाही, की हे पैसे मागे घेतले जातील. परंतु बऱ्याच महिलांना समजल्यावर यांनी पैसे पटापट काढून घेण्याची प्रक्रियासुद्धा चालू केलेली पहा. आणि 60 लाख महिलांचे जे अर्ज आहे ते बाद होणार असल्याची चर्चा या ठिकाणी चालू झालेली आहे. आता तर बघा माजी मंत्रणीच याबद्दल विधान केलं बघा. आणि यामुळे बघा लाडक्या बहिणींचं भरपूर प्रमाणामध्ये टेन्शनसुद्धा वाढलेलं आहे. जे काही शिवसेनेचे माजी खासदार आहेत विनायक राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं जे काही टेन्शन आहे बघा ते वाढलेलं आहे बघा. कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची जी काही काटेकोरपणे चौकशी बघा ती केली जाणार आहे. या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींना नियमामध्ये बगल देऊन पैसे लाटले त्यांच्याकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्याची वसुली करण्यात येणार असल्याची चर्चासुद्धा या ठिकाणी केलेली बघा. कारण माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या माजी मंत्री जे आपले मंत्री आहेत बघा छगन भुजबळ यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ देणाऱ्या लाडक्या बहिणीवर कारवाई करण्याची सुद्धा या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली पहा. तर बघा जे काही माजी मंत्री छगन भुजबळ आहेत यांनी काय सांगितलंय, की निकषांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली असं त्यांनी सांगितलं. नियमांचं जे काही उल्लंघन आहे बघा, ते करणाऱ्या लाभार्थ्यांना दिलेले पैसे वसूल केले पाहिजेत. महायुती सरकारचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले, की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मात्र नियमबाह्य लाभ घेतलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल आणि या घोषणेमुळे अनेक महिलांना त्यांच्या अर्जाबाबत चिंता वाटू लागलेली बघा. तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही. तुम्ही जर गरीब असाल किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये काही फॉल्ट नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे 100% येणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची बघा. कारण की आपले अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बघा अनेक महिलांना या ठिकाणी वचन दिलेलं आहे, की मी पैसे पाठवणार म्हणून पाठवणार, लाडका भाऊ म्हणून. त्यामुळं कुणीही काळजी करायची या ठिकाणी गरज नाही आहे. तर बघा योजना बंद होणार नसली तरी नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून बघायला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलेलं आहे. यामध्ये जर पाहिलं तर सरकारने या लाभासाठी कडक निकष लागू करण्याचं ठरवलं आहे. नवीन निकषानुसार कोण अपात्र ठरणार आणि ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे आणि त्याचबरोबर कुटुंबात 4 चाकी किंवा ट्रॅक्टर असलेल्यांना लाभ नाकारला जाईल. बघा ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे आणि ट्रॅक्टर आहे त्यांना लाभ या ठिकाणी भेटला जाणार नाही. कुटुंबामधील सदस्य आयकरणारे बघा जे काही आयकरदाते किंवा सरकारी नोकरीत असतील त्यांना सुद्धा अपात्र ठरवलं जाईल आणि कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. आणि ज्या महिलांच्या कुटुंबामधील सदस्य आमदार किंवा खासदार असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ भेटणार आहे. तर आपल्या सदस्यामध्ये कोणी सरकारी नोकरीला पण नसेल
किंवा आपल्या घरी ट्रॅक्टर नसेल, फोर व्हीलर नसेल तरी आपल्याला या ठिकाणी लाभ भेटणार आहे.